एक्स्ट्रा इन्कम कमवायचा म्हणून मार्केटमध्ये आलो. निफ्टीचे कॉल आणि पुट चालू केले. कॉल पुटमध्ये पण लॉस झाला. वेगवेगळे इंडिकेटर ट्राय केले, अजून लॉस झाला. मग काय केलं, इक्विटी कॅश सेगमेंटमध्ये आलो. इक्विटी कॅशमध्ये स्विंग ट्रेडिंग चालू केलं. स्विंगला घेतला होता माझगाव डॉक. गव्हर्नमेंट स्टॉक, मजबूत, जबरदस्त पोर्टफोलिओ, छान चालू होता. स्विंगसाठी तो मागे आला, तो पुढे गेलाच नाही. त्याची स्विंग मागेच आली. लॉस तिथे झाला. म्हटलं इन्व्हेस्टमेंट चालू करू. ठीक आहे, स्विंग ट्रेडिंगमध्ये काय प्रॉफिट लॉस चालू असतं. मोठा विचार करायचा. एक वीकची कॅन्डल बघायची. टाटा मोटर घेतला, 930 ला घेतला, 880 ला एव्हरेज केला, 850 ला पण एव्हरेज केला. आता पैसे संपले आणि तो अजून खाली आला. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ नीट वाकून बघितलं तर आज त्यातला एक स्टॉक 20% डाऊन झाला. अडाणी एंटरप्राइजेस. करावं तर करावं काय? इंडेक्समध्ये लॉस, इक्विटीमध्ये लॉस, लॉंग टर्म मध्ये पण लॉस. ह्या गोष्टी लोकांना होतात, आम्हाला नाही. पडत्या काळात सुद्धा अडाणी पॉवर आणि अडाणी पोर्टवरती आज आम्ही प्रॉफिटच काढला. जर तुमची विचारांची बैठक मजबूत असेल आणि तुम्ही मार्केटला कोलिनियर म्हणजे मार्केटला पॅरलल विचार करताय, शक्यतो तुम्हाला हे प्रॉब्लेम येत नाही. बिकॉज यू आर वर्किंग ऑन प्रोबॅबिलिटी, यू आर वर्किंग विथ मार्केट, नॉट अगेन्स्ट मार्केट.